क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड में सबसे इंपॉर्टेंट टॉपिक है वाक् प्रचार। और इस वीडियो के अंदर वो पूरे के पूरे वाक् प्रचार जो एग्जाम में आने वाले हैं, साथ ही साथ इसी में से वो होंगे, वो सारे वाक् प्रचार हम इस वीडियो में कंप्लीट करने वाले हैं। तो शुरू करते इस वीडियो को। इस वीडियो के अंदर आप देखो सबसे इंपॉर्टेंट, सबसे पहला, और आप तो बोलते हो कि सर आप तो बिल्कुल भी टाइम पास नहीं करते, सीधे आप क्वेश्चन के ऊपर आ जाते हो, तो वैसे ही करना है। अभी एग्जाम पास में आ चुकी है। देखो पहला, पाण्यात पाहणे या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? डोकावून पाहणे, द्वेष करणे, चुकून पाहणे की गोंधळून जाणे. आपल्याला काही वाटत असलं तरी आता तुम्ही इथं लाईव्ह नसल्यामुळे आन्सर करू शकत नाही, तो त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते मीच करेल. पाण्यात पाहणे म्हणजे काय? पाण्यात पाहणे म्हणजे एखाद्याचा द्वेष करणे, ओके, एखाद्याचा राग करणे, ओके. सो दॅट इज व्हॉट वी कॅन से पाण्यात पाहणे. पाण्यात पाहणे म्हणजे काय? तर एखाद्याचा द्वेष करणे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. पुढचं आहे कान पिळणे. कान पिळणे म्हणजे काय? कान साफ करणे, कान दुखणे, शिक्षा करणे की कान झाकणे. ऑप्शन नंबर 3 होगा इसका आंसर, शिक्षा करणे. एखाद्याला आपल्याला लहानपणी आपको पता है बचपन में हमें जब भी हम कुछ गलत करते तो मम्मी पापा मस्त पिटाई करते थे, तो यही है कान पिळना. टीचर्स भी वही आपके साथ करते. सो दैट इज व्हाट, शिक्षा करणे, ओके. ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आंसर. अगला क्वेश्चन, आकाश ठेंगणे वाटणे याचा अर्थ काय आहे? उंच वाटणे, खूप आनंद होणे, थोडा आनंद होणे, काहीच वाटू, खूप आनंद होणे. आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे काय? खूप आनंद होणे. नेक्स्ट पेज आते हैं, सीधा सीधा अगला थोड़ा सा नीचे ले लेते, तब तक आंसर कर दो आप लोग. आनंद गगनात न मावणे म्हणजे काय? खूप आनंद होणे. याचं पण काय करायचं? ऑप्शन नंबर सी, ओके. बहुत ज्यादा हर्ष होना, आनंद होना, बहुत ज्यादा खुशी होना, दैट इज व्हाट वी कॉल्ड एज आनंद गगनात न मावणे. उसके बाद देखो, उमेदीने जगणे. उमेदीने जगणे म्हणजे काय? निराशेने जगणे, जिद्दीने जगणे, आळशीपणे जगणे की तणावात जगणे? जिद्दीने जगणे. व्हेरी 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 सिंपल. देन पुढचा आहे कंठ स्नान घालणे. इंपॉर्टंट करके रखो, वेरी वेरी इंपॉर्टंट फॉर बोर्ड्स 2026. कंठ स्नान घालणे, अंघोळ करणे, गळा धुने, ठार मारने की गळा स्वच्छ करने. ये तो नहीं आएगा, ये भी नहीं आएगा, ये भी नहीं आएगा. क्या आएगा? ठार मारने, ओके. एखाद्याला ठार मारणे, पट्ट से हेडशॉट, ठार मारणे. कंठ स्नान घालणे, ओके, कंठ स्नान घालणे. यू शुड बी नो अबाउट इट, ठार मारणे. त्यानंतर नेक्स्ट, कडूस पडणे, ओके. व्हॉट इज कडूस पडणे? उजेड होणे, गडबड होणे, अंधार पडणे की थंडी पडणे? द आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज अंधार पडणे, ओके. रात्र होणे, ठीक आहे, किंवा अंधार पडणे याला आपण काय म्हणतो? कडूस पडणे, किंवा ज्याला तुम्ही मराठीत काळोख म्हणतात त्याच रिलेटेड असा हा शब्द आहे. पुढचं बघा, कपाळाला आडी पडणे, ओके. कपाळाला आठी पडणे असं आहे ते. आजार होणे, आजारी पडणे, चिंता वाटणे, नाराजी व्यक्त करणे की कपाळ दुखणे? काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतं आन्सर? तर बघा, कपाळाला आठी पडणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे, एखाद्या गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करणे. यू आर नॉट हॅपी विथ समथिंग विच हॅड हॅपन, त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो? कपाळाला एखाद्याच्या आठी पडणे म्हणजेच नाराजी व्यक्त करणे, ओके. देन कसब दाखवणे याचा अर्थ काय आहे? व्हॉट इज कसब दाखवणे? कशाला म्हणतो आपण? शिकवणे, कौशल्य दाखवणे, काम थांबवणे की मदत घेणे? कसब दाखवणे म्हणजे काय? सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज कसब दाखवणे म्हणजे काय? कौशल्य दाखवणे. आता याच्यामध्ये आपण आन्सर्स तर नाही पाहू शकत, बट वी कॅन जस्ट सी की याच्यामध्ये पुढे ज्या त्या कमेंट्स करणार त्या आपण पाहू शकतो. नाव हे लक्षात ठेवा, कसब दाखवणे पण इम्पॉर्टंट आहे, कौशल्य दाखवणे. नेक्स्ट पुढचं बघूया. पुढचं आहे काडीचाही त्रास न होणे, ओके. काडीचाही त्रास न होणे म्हणजे अजिबात त्रास न होणे, संपला विषय. लगा पुढचा प्रश्न बघा, कानोसा घेणे. इम्पॉर्टंट करून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोर्ड्स एक्झाम. ऐकणे, उशीर करणे, अंदाज घेणे की विचार न करणे? कानोसा घेणं म्हणजे अंदाज घेणं, ओके. अंदाज घेणं, एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणं की उद्या पाऊस पडू शकतो, उद्या काहीतरी घडू शकतं. कानोसा घेणे, एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे, ओके.
आणि ज्यावर वाक्य बनवायचे इसके ऊपर आपको सेंटेंस बनाने आने चाहिए। अगर आपको मीनिंग आता है, जैसे कानोसा घेणे, रामूने उद्या होणाऱ्या ग्रामसभेचा कानोसा घेतला म्हणजे अंदाज घेतला। ओके, सो अशा गोष्टी तुम्हाला फ्रेम करून पेपरमध्ये मार्क्स मिळाले पाहिजे। पुढचा प्रश्न बघा, कास धरणे। कास धरणे म्हणजे काय? फेकून देणे, धरून ठेवणे, मदत मागणे की अनुकरण करणे? अनुकरण करणे, एखाद्याचं अनुकरण करणे, एखाद्याची कॉपी करणे। ओके, किंवा एखाद्याचं सांगितलेलं पूर्णपणे ऐकणे। ओके, त्याला म्हणतात कास धरणे। ठीक आहे, हे कास धरणे पण तुम्हाला एक्झाम मध्ये फ्रेम करून लिहिता आलं पाहिजे। ओके, ठीक आहे। देन नेक्स्ट पार्ट, कित्ता गिरवणे। कित्ता गिरवणे IMP करून ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट। कित्ता गिरवणे म्हणजे काय? पुस्तक वाचणे, सराव करणे, नाटक पाहणे की चित्र काढणे? सो आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज सराव करणे। कित्ता गिरवणे म्हणजे काय? सराव करणे। राजेश रोज गणिताचा कित्ता गिरवतो। कित्ता गिरवतो म्हणजेच काय? सराव करतो। सो यू शुड बी व्हेरी नोन अबाउट इट की कित्ता गिरवणे म्हणजे काय? सराव करणे। नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट क्वेश्चन काय येऊ शकतो? कुचेष्टा करणे। कुचेष्टा करणे म्हणजे प्रशंसा करणे, विनोद करणे, चुकीचं बोलणे की मौन राहणे? चुकीचं बोलणे। ओके, ऑप्शन नंबर 3, चुकीचं बोलणे म्हणजे एखाद्याची कुचेष्टा करणे। नंतर आहे पाण्यात पाहणाऱ्याला काय वाटतं? पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष, सो याचं उत्तर आहे द्वेष, ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट आहे कसब या शब्दाचा अर्थ काय? कसब म्हणजे कौशल्य। आता हे जे काही इथं तुम्हाला दिसत आहेत, सो डोंट गेट कन्फ्युज बाय दिस। शिक्षा करणे पुन्हा आपल्याला माहिती आहे याचे अर्थ काय असतात। आपण आता पुन्हा जे आपण घेतले नाहीत ते पाहणार आहोत। ओके, सो हे झालंय का आपलं कास धरणे झालेलं आहे। खनपटीला बसणे। खनपटीला बसणे म्हणजे सारखं विचारत राहणे, याला आपण म्हणतो सारखं विचारत राहणे। खनपटीला बसणे म्हणजे काय? सारखं विचारत राहणे। पुढचं आहे खस्ता खाणे। खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे। ओके, खूप कष्ट करणे किंवा खूप कष्ट उपसणे याला आपण काय म्हणतो? खस्ता खाणे। याला पण इम्पॉर्टंट करून ठेवा फॉर बोर्ड्स 2026। त्यानंतर खांद्याला खांदा लावणे। ऑब्विसली आपण एकत्र सहकार्य करतो ना एकमेकांना, त्याला आपण काय म्हणतो? खांद्याला खांदा लावणे। आज 20व्या-21व्या शतकाच्या पुढे आपण जातोय आणि आज महिला ज्या आहेत या पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून सगळ्या कामामध्ये प्रावीण्य प्राप्त करतायत। खांद्याला खांदा लावणे याचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता। सोबतच खुणगाठ बांधणे। खुणगाठ बांधणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा नातं जोडणे, वाईट निश्चय घेणे, दृढ निश्चय करणे की आठवण ठेवणे? दृढ निश्चय करणे म्हणजे खुणगाठ बांधणे। गगन भरारी घेणे याचा अर्थ काय आहे? आकाशात उडणे, यश मिळवणे, प्रवास करणे का? नाही, याचं उत्तर आहे यश मिळवणे म्हणजे गगन भरारी घेणे। सिंपल सिंपल असतं, त्यांना IMP करून ठेवा। नेक्स्ट, गुडघे टेकणे म्हणजे काय? शरण येणे। ओके, एखाद्या समोर शरण येणे यालाच आपण काय म्हणतो? गुडघे टेकणे असं म्हणतो। गुण्या गोविंदानं नांदणे म्हणजे काय? खेळीमेळीनं राहणे, सिंपल आहे। गोंधळ घालणे म्हणजे काय? शांत बसणे, मदत करणे, विचार करणे की आरडाओरडा करणे? आरडाओरडा करणे म्हणजे गोंधळ घालणे। नेक्स्ट आहे चकनाचूर किंवा चक्काचूर होणे। चक्काचूर होणे म्हणजेच काय? आपण म्हणू शकतो नाश होणे। ओके, एखाद्या गोष्टीचा नाश होणे याच्यासाठी शब्द वापरला जातो चक्काचूर होणे। पुढचा प्रश्न आहे चाहूल लागणे। अंदाज घेणे असं म्हणू शकतो का? बरोबर, अंदाज घेणे म्हणजेच चाहूल लागणे एखाद्या गोष्टीचा। दोन याचे अर्थ सारखेच आहेत। कानोसा घेणे म्हणजे पण अंदाज घेणेच, आणि चक्का इथे चाहूल लागणे म्हणजे पण अंदाज घेणे असंच आहे। पुढे बघा, चेंदामेंदा करणे म्हणजे काय? कुटून काढणे। ठीक आहे, सिंपल आहे, लक्षात ठेवायला। एखाद्याचा चेंदामेंदा करणे म्हणजे कुटून काढणे त्याला चांगला। ठीक आहे, त्यानंतर बघा झोपमोड होणे। झोपमोड होणे म्हणजे मध्ये मध्ये जाग येणे, झोप न लागणे, दिवसा झोपणे, उशिराने झोपणे। याचं उत्तर आहे मध्ये मध्ये जाग येणे। ओके, मध्ये मध्ये जाग येणे म्हणजेच काय? झोपमोड होणे। पुढचं आहे डोळे विस्फारून बघणे। डोळे विस्फारून बघणे म्हणजे रागाने बघणे, प्रेमाने बघणे, आश्चर्याने बघणे की दुर्लक्ष करणे? याचं उत्तर असणार आहे आश्चर्याने बघणे। आश्चर्याने बघणे म्हणजेच डोळे विस्फारून बघणे। इट इज इम्पॉर्टंट करून ठेवा। रामने राहुलकडे डोळे विस्फारून पाहिलं। ठीक आहे, डोळ्यातले पाणी पुसणे, सांत्वन करणे। बरोबर, एखाद्याच्या
डोळ्यात पाणी आहे, एखाद्याला दुःख झालंय आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणे म्हणजे त्याला आधार देणे, त्याचं सांत्वन करणे. पुढचं आहे तगादा लावणे, पुन्हा पुन्हा विचारणे एखाद्या गोष्टीला. म्हणजे तुम्ही म्हणता ना आई वडिलांना, मला मोबाईल घेऊन पाहिजे, मला मोबाईल घेऊन पाहिजे, एखाद्या गोष्टीचा तगादा लावणे, त्याला म्हणतात पुन्हा पुन्हा विचारणे एखादी गोष्ट. पुढचं आहे तावडीत सापडणे. तावडीत सापडणे म्हणजे कचाट्यात येणे, बरोबर. हे इम्पॉर्टंट करून ठेवा. कचाट्यात पडणे किंवा कचाट्यात येणे असं पण विचारू शकतात, उलट पण होऊ शकतं हे. तर कचाट्यात येणे किंवा तावडीत सापडणे हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुटून पडणे म्हणजेच काय, त्वेषाने हल्ला करणे. एखाद्या गोष्टीवर काही लोक जे लग्नामध्ये आपण जे पाहतो, गुलाबजामुन, बर्फी, या सगळ्या गोष्टी असल्या की त्याच्यावर काय पडतात, तुटून पडतात, म्हणजे त्वेषाने त्याच्यावर हल्ला करतात असंही म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा आपण एखाद्यावर सैनिकांच्या बाबतीतही घेऊ शकतो. पाकिस्तानच्या आतंकवाद्यांवरती भारतीय सैन्यानं काय केलं, आपण म्हणू शकतो त्यांच्यावर तुटून पडले, त्यांच्या त्वेषावर त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर तोंडचे पाणी पडणे. तोंडचे पाणी पडणे म्हणजे काय करू शकतो आपण याचं, तोंडचे पाणी पडणे म्हणजे खूप घाबरणे. ओके, खूप म्हणजे हा विचारला जाऊ शकतो आणि बरेच लोक कन्फ्यूज होऊ शकतात. तर लक्षात ठेवा, तोंडचं पाणी पडणे म्हणजे खूप घाबरणे. ओके. पुढे आहे तोंडसुख घेणे. तोंडसुख घेणे म्हणजे काय, बऱ्याच लोकांना खूप बडबडायची सवय असते. ठीक आहे. तर खूप बडबडणे म्हणजेच काय, तोंडसुख घेणे. पुढचं आहे थक्क होणे. म्हणजे थक्क होणे म्हणजे आश्चर्य वाटणे. आपल्या भारताचा ध्वज पाहून सर्व विद्यार्थी थक्क झाले, आश्चर्य त्यांना वाटलं, किंवा आपण असे चांगलं चांगलं तयार करू शकतो. भारतीय सैनिकांचा विमान महोत्सव पाहून बरेच लोक काय झाले, थक्क झाले, किंवा आश्चर्य वाटणे या रिलेटेड तुम्ही लिहू शकता, एखादं वाक्य तयार करू शकता. दाखला देणे म्हणजे काय, एखाद्याला उदाहरण देणे असं म्हणू शकतो आपण, बरोबर. दाखला देणे म्हणजे उदाहरण देणे. त्यानंतर आहे देवाघरी जाणे म्हणजे काय, मृत्यू पावणे. हे तर तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर पुढचं आहे अगला जो है धीर न सुटणे, हिम्मत न हारणे. ओके, धीर न सुटणे म्हणजेच काय, हिम्मत न हारणे. नजरेत भरणे म्हणजे एखाद्याच्या याच्यात आपण काय म्हणू शकतो, नजरेत भरणे म्हणजे लक्ष वेधणे. ओके. त्यानंतर आहे निकाल लागणे, निर्णय होणे. ठीक आहे, निकाल लागणे म्हणजेच काय, निर्णय होणे. पुढे आहे पचनी न पडणे. पचनी न पडणे म्हणजे न आवडणे असं म्हणू शकतो आपण. न आवडणे म्हणजे पचनी न पडणे. त्यानंतर पाठ फिरवणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. ठीक आहे, याचं पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पाठ फिरवणे म्हणजे कशाला म्हणतात, दुर्लक्ष करणे. इम्पॉर्टंट करून ठेवा. त्यानंतर आहे पुढे पारख करणे. इम्पॉर्टंट ठेवा करून. पारख करणे म्हणजे काय, एखाद्याच्या गोष्टीची निरीक्षण करणे, परीक्षण करणे. ठीक आहे, परीक्षण करणे म्हणजे पारख करणे, बरोबर. त्यानंतर आहे पिच्छा पुरवणे. पिच्छा पुरवणे म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो पाठपुरावा करणे. ठीक आहे, पिच्छा पुरवणे. त्यानंतर आहे पित्त खवळणे म्हणजे अतिशय राग येणे. इम्पॉर्टंट करून ठेवा एक्झामसाठी 2026. पित्त खवळणे म्हणजे काय, तर अतिशय राग येणे. त्यानंतर हेच आहे ते. ठीक आहे. त्यानंतर अजून आहे जसं पेव फुटणे. पेव फुटणे म्हणजे काय, तुटवडा होणे असं म्हणू शकतो आपण, बरोबर. तर सॉरी पेव फुटणे म्हणजे काय, मुबलक होणे. ठीक आहे, पेव फुटणे म्हणजे मुबलक होणे. त्यानंतर प्रतीक्षा करणे म्हणजे एखाद्याची वाट पाहणे. हे पण तुम्हाला येतं, अगदी बरोबर आहे, ऑप्शन नंबर सी. अँड दॅट सॉर्ट एक शेवटचं आहे फळ मिळणे. ओके, फळ मिळणे म्हणजे काय, एखाद्याची फळ खरेदी करणे नाही मास्तर, वेळ घालवणे नाही, आराम करणे नाही, यश मिळणे म्हणजेच फळ मिळणे. सो हे सर्वच्या सर्व आपण आज वाक्प्रचार कंप्लीट केलेले आहेत. याच्यातले बरेचसे वाक्प्रचार तुम्हाला ऍज इट इज एक्झाम मध्ये पाहायला मिळतील. सो गेट रेडी. हे सगळे एकदा पुन्हा रिवाइज करा, कसाही व्हिडिओ पहा, फास्ट स्लो सगळं करा. आणि अजून तुम्हाला असे कोणते इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.